हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 29 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. दुष्यंत हा अमेरिकेला जायला निघाला होता, परंतु पूजाने दुष्यंतच्या रूममधून त्याचा पासपोर्ट चोरला आणि तो चक्क जाळून टाकला. आणि मग बाळजाबाईने पूजाच्या सनसनीत थोबाडीत मारली. जेव्हा कृष्णा तेथे आली तेव्हा बाळजाबाईने कृष्णावर आरोप लावला की कृष्णाने दुष्यंतचा पासपोर्ट जाळलाय. दुष्यंत, आढराव, घरातील सगळे तेथे जमले आणि दुष्यंतचा बाळजाबाईवर किती विश्वास आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बाळजाबाईने दुष्यंतला सांगितलं की कृष्णाने तुझा पासपोर्ट जाळलाय. त्यामुळे दुष्यंत कृष्णावर खूप चिडला. बाळजाबाईने तर कृष्णाच्या सनसनीत थोबाडीत मारली. आणि मग कृष्णा ही दुष्यंतला सांगू सुद्धा शकत नव्हती की मी पासपोर्ट नाही जाळलाय, बाळजाबाईने आणि पूजाने हे काम केलंय. आणि मग पुढील एपिसोडमध्ये तर असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. आपला पासपोर्ट जळाल्यामुळे आणि तो कृष्णाने जाळला असा समज झाल्यामुळे दुष्यंत खूप दुःखी होईल. तो कृष्णावर ओरडणार, परंतु कृष्णाला वाचवण्यासाठी चक्क आढळराव स्वतःवर आरोप घेतील की कृष्णाने तुझा पासपोर्ट नाही जाळलाय दुष्यंत, तुझा पासपोर्ट मी जाळलाय, या आढळरावाने जाळलाय. आणि हे ऐकून दुष्यंतच्या तळपायाची आग मस्तकात जाईल आणि दुष्यंत हा चक्क आढळरावांची गचंडी पकडेल, स्वतःच्या बापाची गचंडी पकडेल. म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. खूप मोठे धमाके होणार आहेत. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुष्यंत आणि कृष्णा दोघे दुष्यंतला अमेरिकेला जाण्यासाठी पॅकिंग करत असतात तेव्हा कृष्णा त्याचा पासपोर्ट सुद्धा बॅगमध्ये ठेवू लागते. तर दुष्यंत म्हणतो बॅगमध्ये नको ठेवू, तो बाहेर राहू दे, एअरपोर्टवर तो कामाला येतो, खूप महत्त्वाचा असतो. तर कृष्णा म्हणते मला तर हे एअरपोर्टवाल्यांचं काही कळतच नाही. तर दुष्यंत तिला म्हणतो त्यात काय अवघड आहे, चल मी तुला एक्सपिरियन्स देतो. असं म्हणून दुष्यंत हा कृष्णालाच एअरपोर्टवरचा आणि विमानावरचा अनुभव देऊ लागतो. तो सगळ्यात आधी कृष्णाला गॉगल घालतो. त्यानंतर तो कृष्णाला म्हणतो चल तू पॅसेंजर आहे आणि मी एअरपोर्टवरचा, आता ही बॅग पकड. असं म्हणून तो कृष्णाला सगळ्यात आधी तिचा पासपोर्ट मागतो. तो इंग्लिशमध्ये बोलत असतो त्यामुळे कृष्णाला काही नीट समजत नाही. कृष्णा त्याला पासपोर्ट देते. दुष्यंत पासपोर्ट चेक करतो आणि म्हणतो आता तुमची सिक्युरिटी चेक इन, तुमचं लगेज चेक इन झालं, आता तुमची चेक इन. असं म्हणून तो कृष्णाला 2 हात बाजूला करायला लावतो आणि जसं एअरपोर्टवर चेकिंग होते तसंच तो कृष्णाची चेकिंग करतो. परंतु हा खूप रोमॅन्टिक सीन आहे. दुष्यंत कृष्णाच्या आजूबाजूने चोही बाजूने तिला स्पर्श करतो, तिची चेकिंग करतो. त्यामुळे कृष्णा खूप लाजते, शर्मेने मान खाली घालते. तर दुष्यंतसुद्धा खूप लाजतो आणि तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो चला मॅडम, तुमचं सिक्युरिटी चेकिंग झाली आहे, आता तुम्ही फ्लाईटमध्ये जा. असं म्हणून तो डोक्यावर टोपी घालतो आणि मग स्वतः विमानाचा पायलट कॅप्टन असल्यासारखं इंग्लिशमध्ये फाडफाड बोलू लागतो की तुम्ही आमच्या विमानात आला, तुम्ही आमची सर्व्हिस घेताय त्यासाठी थँक्यू, विमानाची स्पेसिफिकेशन, विमान कसं उडणार, कुठे जाणार, हे सगळं तो इंग्लिशमध्ये बोलतो. आणि हे सगळं कृष्णाच्या डोक्यावरून जातं, तिला काहीच समजत नाही. आणि मग जेव्हा फ्लाईट ही टेक ऑफ करणार असते त्यावेळेस कसा विमानाला झटका बसतो तसं तो कृष्णाला या खुर्चीवर झटका देतो. त्यामुळे कृष्णा खूप घाबरते आणि या खुर्चीवरून पळून चक्क दुष्यंतला घट्ट मिठी मारते. दुष्यंत तिला म्हणतो कृष्णा ही काय खरोखरची फ्लाईट आहे का, ती एवढी काय घाबरली आहे. आणि तो मन मोकळेपणाने हसतो. पण कृष्णाच्या डोळ्यात मात्र पाणी असतं, कारण दुष्यंत तिला सोडून अमेरिकेला जाणार आहे त्यामुळे ती दुःखी असते. ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार, तुम्ही अमेरिकेला गेल्यानंतर तुमचं हे दिलखुलास हसणं मी खूप मिस करेल, मला तुमची खूप आठवण येईल. दुष्यंत हसता हसता कृष्णाच्या गालावर हात ठेवतो आणि म्हणतो मी सुद्धा तुझा बावळटपणा खूप मिस करेल. कृष्णा लाजते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या खूप जवळ असतात. दुष्यंत तिच्या गालावरून हात फिरवतो आणि तिच्या जवळजवळ येऊ लागतो. दुष्यंत कृष्णाला किस करणार इतक्यात दुष्यंतचा मोबाईल वाजतो. दुष्यंत मोबाईल पाहतो, घड्याळात वेळ पाहतो आणि कृष्णाला म्हणतो शिट यार, मी खूप मोठा मूर्खपणा केलाय, उद्या पहाटे माझी फ्लाईट आहे, रात्रीचे किती वाजलेत, मी अजून झोपलो सुद्धा नाहीये, माझी झोप नाही होणार. कृष्णा त्याला म्हणते दुष्यंत सरकार तुम्ही आत्ता झोपा,
होईल तुमची झोप, मी तुम्हाला पहाटे उठवेल, काळजी करू नका. दुष्यंत झोपतो तर कृष्णा त्याच्याकडे एकटक पाहतच राहते. आता दुष्यंत आपल्याला सोडून अमेरिकेला जाणार आहे, मी येथे एकटीच राहणार आहे आणि दुष्यंतला परत मला पाहता येणार नाहीये म्हणून कृष्णा खूप दुःखी झालेली असते. तिला वाईट वाटत असतं. ती दुष्यंतच्या उशाशी बसते आणि दुष्यंतकडेच पाहत राहते. थोड्या वेळानंतर मध्यरात्र होते, पण कृष्णा काही झोपलेली नसते आणि ती दुष्यंतचाच विचार करत असते. दुष्यंताकडे पाहते आणि म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही मला सोडून जाणार आहात याचं मला खूप वाईट वाटतंय. माझ्यापासून तुम्हाला दूर करू नये असंच मला वाटतंय, पण तुमची स्वप्न जास्त महत्त्वाची आहेत. तुम्ही अमेरिकेला जा, तुमचं स्वप्न पूर्ण करा, मी तुमची वाट पाहील. तेवढ्यात दुष्यंतने अलार्म लावलेला असतो तर अलार्म वाजतो, पण दुष्यंत हा झोपेत अलार्म बंद करून टाकतो. कृष्णा त्याला उठवते आणि म्हणते, दुष्यंत सरकार उठा, जायचंय ना अमेरिकेला, नाहीतर लेट होईल तुम्हाला. दुष्यंत झोपेतून उठतो आणि कृष्णाला म्हणतो, थँक्यू यार कृष्णा, मी तर झोपेत अलार्म बंद केला होता, नाहीतर माझी फ्लाईट मिस झाली असती. कृष्णा त्याला म्हणते, मी आधी आवरून घेते आणि तुमच्यासाठी गरमागरम चहा बनवते, आता तुम्ही झोपू नका. असं म्हणून कृष्णा ही आवरायला जाते आणि थोड्या वेळानंतर किचनमध्ये येऊन दुष्यंतसाठी गरमागरम चहा बनवत असते. पण चहा बनवताना तिला फक्त दुष्यंतचीच आठवण येते. आजपर्यंत दुष्यंतबरोबर घालवलेले सगळे क्षण तिला आठवतात आणि ती खूप इमोशनल होते. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुष्यंत आणि तिच्याबरोबर काय काय घडलं. एक आई बनून दुष्यंतने कशी तिला माया दिली होती, प्रेम दिलं होतं. त्यानंतर धुणं धुताना तिने दुष्यंतला पडताना कसं सावरलं होतं. दुष्यंतने तिला घरामध्ये बाळजाबाईचा विरोध असताना सुद्धा घरामध्ये आणलं होतं. हे सगळं तिला आठवतं. ती खूप इमोशनल होते. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. पण दुष्यंतचं सुख, दुष्यंतचं स्वप्न तिच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे ती चहा घेऊन रूममध्ये येते. इकडे दुष्यंत हा रेडी झालेला असतो. कृष्णा त्याच्यासाठी चहा घेऊन येते. दुष्यंत तिला म्हणतो, तसं तर मला ब्लॅक कॉफी आवडते, पण तुझ्या हातचा हा चहा मी US मध्ये खूप मिस करणार आहे. तो चहा पितो, परंतु कृष्णाचे डोळे पाणावलेले असतात. तिचा चेहरा पडलेला असतो. दुष्यंत तिच्याकडे पाहतो. कृष्णा म्हणते, तुम्ही आवरून घ्या, मी आहे खाली, आणि ती तेथून निघून जाते. दुष्यंतला हे समजतं की कृष्णा खूप इमोशनल झाली आहे, तिच्या डोळ्यात पाणी आहे. तो म्हणतो, ए कृष्णा, असं काय रडायचं, कृष्णा निघून गेलेली असते. दुष्यंत म्हणतो, जाणाऱ्या माणसाला असं हसत्या डोळ्याने पाठवायचं असतं, असं पाणावलेल्या डोळ्याने नाही. आणि तो त्याचा पासपोर्ट शोधू लागतो, परंतु रूममध्ये त्याचा पासपोर्ट नसतो. दुष्यंत सगळीकडे शोधतो, पण त्याला पासपोर्टच सापडत नाही. आणि तो कृष्णाला आवाज देतो, कृष्णा कृष्णा, माझा पासपोर्ट पाहिलाय का, माझा पासपोर्टच सापडत नाहीये. तर इकडे बाळजाबाई ही अंगणात असते. शेकोटी पेटवलेली असते आणि चक्क दुष्यंतचा पासपोर्ट जळत असतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते. ती या शेकोटीत पाहते तर तिला दुष्यंतचा पासपोर्ट दिसतो आणि हा पासपोर्ट पाहून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला वाटतं की बाळजाबाईनेच दुष्यंतचा पासपोर्ट जाळलाय आणि ती या शेकोटीतून पासपोर्ट बाहेर काढते. पण तोपर्यंत पासपोर्ट अर्धा जळालेला असतो. कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा ही बाळजाबाईकडे पाहते, पण बाळजाबाई तिच्याकडेच उलट रागाने पाहत असते. म्हणजे करून सरून कृष्णावर आरोप लावायचे असं बाळजाबाईने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, माझा पासपोर्ट सापडत नाहीये, माझा पासपोर्ट कोठे आहे. कृष्णा काही बोलणार. तेवढ्यात दुष्यंतला तिच्या हातामध्ये अर्धवट जळालेला पासपोर्ट दिसतो आणि दुष्यंतच्या पायाखालची जमीनच सरकते. दुष्यंत हा पासपोर्ट हातात घेतो. आपला पासपोर्ट जळालाय हे पाहून दुष्यंतला जबर धक्काच बसतो. दुष्यंत रडवेला होतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो कृष्णाला विचारतो, कृष्णा, हे काय, माझा पासपोर्ट कसा जळाला, हे कसं झालं. पण कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, कारण ती कोणत्या तोंडाने दुष्यंतला सांगणार की बाळजाबाईने, तुमच्या आईनेच तुमचा पासपोर्ट जळालाय. आणि जरी कृष्णाने सांगितलं तरी दुष्यंत हा त्यावर विश्वास ठेवणार नाहीये हे आपल्या सर्वांना आणि कृष्णाला सुद्धा माहिती आहे. तर बाळजाबाई मात्र या संधीचा फायदा घेते आणि दुष्यंतला म्हणते, अरे दुष्यंत, तुझ्या बायकोने, कृष्णानेच हा पासपोर्ट जळालाय. हे ऐकून कृष्णाच्या पायाखालची जमीनच सरकते. कृष्णा बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहते आणि तिला विचारते, मी जायला पासपोर्ट. तर दुष्यंतलाही मोठा धक्का बसतो. त्याचा विश्वासच पटत नाही की कृष्णाने पासपोर्ट जळालाय. आणि हा आरडाओरडा ऐकून मैनावती, दलपत, आढळराव, पूजा सगळे तेथे येतात.
पूजानेच हे सगळं केलेलं असतं. त्यामुळे ती खूप कॉन्फिडन्सने एखाद्या राक्षसासारखी कृष्ण आणि दुष्यंतकडे हसून पाहते. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की दुष्यंतचा पासपोर्ट कुणी जाळलाय. दुष्यंत खूप चिडतो आणि कृष्णाला जाब विचारतो, का जाळला माझा पासपोर्ट? तर कृष्ण म्हणते, दुष्यंत सरकार, मी नाही जाळलाय तुमचा पासपोर्ट, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि पूजा मनातल्या मनात विचार करते, पासपोर्ट कुणी जाळला आणि कसा जाळला हे कधीच कोणाला समजणार नाही. आणि तिला आठवतं की जेव्हा कृष्ण आवरून दुष्यंतसाठी चहा बनवण्यासाठी रूम बाहेर पडली होती, त्याच वेळेस पूजा तेथे लपून बसली होती. आणि दुष्यंत हा आंघोळीसाठी बाथरूमला गेल्यानंतर पूजा कृष्ण आणि दुष्यंतच्या रूममध्ये घुसली. तिचा हाच प्लॅन होता की दुष्यंतचा पासपोर्ट चोरायचा आणि जाळून टाकायचा, म्हणजे दुष्यंतला अमेरिकेला जाता येणार नाही. पूजा ही रूममध्ये पासपोर्ट शोधते तेव्हा तिला साईड टेबलवर हा पासपोर्ट सापडतो. ती पासपोर्ट पाहते आणि रूमच्या बाहेर येते. खूप खुश होते. त्यानंतर ती अंगणात येते. येथे शेकोटी विझलेली असते. ती ही शेकोटी पेटवते आणि मग या पासपोर्टकडे पाहून म्हणते, दुष्यंत, तुला मला सोडून अमेरिकेला जायचंय ना? त्या कृष्णावर तू माझी जबाबदारी सोपवतोय का? परंतु तू फक्त माझा आहे आणि मी आता तुला अमेरिकेला जाऊच देणार नाहीये. जर हा पासपोर्ट जळाला तर तू काय करणार? कसा अमेरिकेला जाणार? ऑब्व्हियसली तुला काहीच करता येणार नाही, अमेरिकेला जाता येणार नाही. अशी फालतूची बडबड करून लगेचच ती शेकोटी पेटवते आणि पूजा दुष्यंतचा पासपोर्ट या शेकोटीमध्ये टाकून देते, जाळून टाकते आणि एखाद्या राक्षसासारखी हसू लागते. तिला राक्षसी आनंद झालेला असतो. ती खूप खुश होते. पण त्याच वेळेस बाळजाबाई तेथे येते आणि पूजाने चक्क दुष्यंतचा पासपोर्ट जाळलाय हे पाहून बाळजाबाईला सुद्धा जबर धक्का बसतो. बाळजाबाई पूजाला जाब विचारते, ए पूजे, हे काय केलंस तू? दुष्यंतचा पासपोर्ट का जाळला? तर बाळजाबाईला पूजा म्हणते, मी हेच करणार होते, कारण डी फक्त माझा आहे आणि तो अमेरिकेला जाईल तेही मला सोडून, हे मी होऊ देणार नाही. त्यामुळे मी त्याचा पासपोर्ट जाळून टाकला आहे. आणि ती बाळजाबाईला सुद्धा माज दाखवते. बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती पूजाच्या सणसणीत थोबाडीत मारते, तिचं मुस्काट फोडते. परंतु या निलाजऱ्या पूजेला काहीच फरक पडत नाही. ती पुन्हा त्याच कॉन्फिडन्सने आपला माज बाळजाबाईला दाखवते आणि तेथून निघून जाते. बाळजाबाई तेथेच उभी राहते दुष्यंतचा हा जळता पासपोर्ट पाहताना. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा पूजा आतमध्ये निघून गेलेली असते आणि कृष्णा बाहेर आलेली असते. कृष्णा पाहते की बाळजाबाई ही शेकोटी समोर उभी आहे आणि दुष्यंतचा पासपोर्ट शेकोटीत जळतोय. तेव्हा कृष्णा बाळजाबाईला विचारते, बाळजाबाई, तुम्ही हे काय केलं? दुष्यंत सरकारांचा पासपोर्ट का जाळला? ती या शेकोटीतून हा पासपोर्ट बाहेर काढते, पण पासपोर्ट अर्धवट जाळलेला असतो. ती बाळजाबाईला जाब विचारते, अहो, तुम्हाला त्रास द्यायचा होता तर मला जाळायचं ना? दुष्यंत सरकारांच्या स्वप्नांची राख रांगोळी का केली? त्यांचा पासपोर्ट का जाळला? तुम्ही असं का केलं? बाळजाबाई एक शब्दही बोलत नाही, कारण बाळजाबाईचं ठरलेलं असतं आता हे सगळं प्रकरण कृष्णावर शेकवायचं. कृष्णानेच पासपोर्ट जाळलाय असं सांगायचं. आणि मग त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि हे सगळं पूजाला आठवतं आणि पूजा चांगलीच खुश होते. दुष्यंत कृष्णाला जाब विचारतो, का जाळला माझा पासपोर्ट? बोल ना. पण कृष्णाला काय बोलावं ते समजतच नाही, कारण बाळजाबाईने पासपोर्ट जाळलाय हे कृष्णाला वाटत असतं. तिला पूजाबद्दल माहीत नसतं. आणि दुष्यंतला हे कसं सांगायचं की तुमच्या आईने तुमचा पासपोर्ट जाळलाय? हा प्रश्न तिला पडतो. घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसतो की कृष्णाने पासपोर्ट जाळलाय. आणि बाळजाबाई या संधीचा फायदा घेते आणि चक्क कृष्णाच्या सणसणीत थोबाडीत मारते. म्हणजे आधी तिने पूजाच्या थोबाडीत मारलेली असते आणि आता ती कृष्णाच्या थोबाडीत मारते. ही बाळजाबाई आणखीन किती पाप करणारे काय माहीत. जेव्हा ती कृष्णाच्या थोबाडीत मारते ना, तेव्हा खूप वाईट वाटतं, कारण कृष्णाची काहीच चूक नसताना बाळजाबाई तिला मारतीये आणि पूजा मात्र नावानिराळी होतीये. आणि हे बाळजाबाई सुद्धा किती कपटी कारस्थानी पापी आहे ते तर आपल्याला माहिती आहे. आणि ती कृष्णाच्या थोबाडीत मारतीये. सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आढळरावांना सुद्धा खूप वाईट वाटतं. त्यांना माहीत असतं हे सगळं बाळजाबाईचं कारस्थान आहे, तरी ती कृष्णावर आरोप लावतीये आणि तिने कृष्णावर हात उचललाय. कृष्णाला खूप वाईट वाटतं. तर बाळजाबाई आपली नाटकं सुरू करते. काय ग, कोणत्या जन्माचा बदला घेते माझ्या लेकाकडून? का माझ्या लेकाच्या स्वप्नांची राख रांगोळी केली? का त्याचा पासपोर्ट जाळला? आता तो काय करणार? अमेरिकेला कसा जाणार? विमानतळावर काय दाखवणार? अशी तिची नाटकं सुरू होतात. ती कृष्णावरच आरोप लावत असते
की तू दुष्यंतचा पासपोर्ट झालाय, तू का केलं असं सांग आम्हाला. कृष्णा काहीच बोलू शकत नाही, कारण कृष्णा काय बोलणार. ती बाळजाबाईला काहीच बोलू शकत नाही. नाही, ती बाळजाबाईवर आरोप लावू शकते की तुम्ही पासपोर्ट झालाय, तुम्ही एकट्या येथे उभ्या होत्या, मी पाहिलंय. कारण कृष्णाने काही आरोप लावले तरी दुष्यंत कधीच तिच्यावर विश्वास ठेवणार नाही. आपल्या आईवर तो अविश्वास ठेवू शकत नाही. मैनावती बाळजाबाईला आणि कृष्णाला विचारते, हे काय चाललंय तुमच्या दोघींचं? दुष्यंतचा पासपोर्ट कसा जळाला? दलपत म्हणतो, सुनबाई तुम्ही केले का हे? तुम्ही सिस्टमॅटिकली दुष्यंतरावांचा पासपोर्ट झाला, आता ते अमेरिकेला कसं जाणार? आता त्यांचं स्वप्न पूर्ण कसं होणार? दुष्यंत खूप दुःखी असतो. तो कृष्णाला विचारतो, कृष्णा माझा पासपोर्ट कसा जळाला? तर कृष्णा त्याला समजावून सांगते, दुष्यंत सरकार माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाही झालाय पासपोर्ट. आणि मग बाळजाबाई तिचं पुढचं नाटक सुरू करते. ती म्हणते, कृष्णे कशाला खोटं बोलायलीस? येथे फक्त आपण दोघीच होतो, आणि जर तू नाही पासपोर्ट झाला तर का मग मी झाला का? मी तुझा पासपोर्ट झाला का? दुष्यंत हा कृष्णाकडे आश्चर्याने पाहतो आणि कृष्णाला विचारतो, जर तू नाही पासपोर्ट झाला मग काय माझ्या आईने झाला का? माझ्या आईने माझा पासपोर्ट झाला का? बोल कृष्णा. पण कृष्णाची हिंमतच होत नाही हो म्हणण्याची, कारण दुष्यंत तिच्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही हे कृष्णाला माहीत असतं. आणि बाळजाबाई याचाच फायदा उचलते. आढळरावांना माहीत असतं की बाळजाबाईनेच पासपोर्ट झालाय, पण दुष्यंत माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवणार नाही हे त्यांना माहीत असतं. कृष्णा दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करते, ओ दुष्यंत सरकार मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय, मी तुमचा पासपोर्ट का जाळेल? तर बाळजाबाई पुन्हा तिला विचारते, मग का मी तुझा पासपोर्ट जाळलाय का? पहा दुष्यंत, तुझी बायको माझ्यावर आरोप लावतीये, मी माझ्या लेकाचा पासपोर्ट जाळणार का? त्याच्या स्वप्नाची राखरांगोळी करणार का? मी तर दिवसरात्र माझ्या लेकाची स्वप्न पूर्ण व्हावीत, त्याचं भविष्य सुधरावं यासाठी देवाला प्रार्थना करत असते, आणि मीच माझ्या लेकाचा पासपोर्ट का जाळेल? मी असं का करेल? सांग तूच दुष्यंत. दुष्यंतला समजतच नाही की नेमकं कुणी पासपोर्ट जाळलाय, कारण त्याचा तर आपल्या आईवर आंधळा विश्वास आहे की माझी आई असं कधीच करू शकत नाही. पण त्याच वेळेस कृष्णासुद्धा असं कधीच करणार नाही हे सुद्धा त्याला माहीत असतं. तेव्हा मैनावती कृष्णाला विचारते, तू वहिनी साहेबांवर आरोप लावते का? बाळजाबाईवर आरोप लावते का? तर जयकांत म्हणतो, बोला ना वहिनी साहेब, तुम्ही आता काकी साहेबांवर आरोप लावणार का? काकी साहेब दुष्यंतचा कशाला पासपोर्ट जातील? तर कृष्णा मनातल्या मनात विचार करते, बाळजाबाई तुम्हीच हा पासपोर्ट जाळलाय, पण मी दुष्यंत सरकारांना नाही सांगू शकत. मी आता काय करू मलाच कळत नाहीये. आणि बाळजाबाई हंबरडा फोडते, तिची नाटकं सुरू करते, अरे दुष्यंता तूच पहा, तुझी बायको माझ्यावर आरोप लावतीये, मी माझ्या लेकाचा पासपोर्ट कशाला जाळेल? मी असं का करेल? तूच मला सांग ना. तर दुष्यंत हा तसाच उभा राहतो. दुष्यंत म्हणतो, आई मला कळतच नाहीये, मग कृष्णा तरी माझा पासपोर्ट का जाळेल? तिनेच माझ्यासाठी एवढं केलं, मला वचनातून मुक्त केलं, माझ्यासाठी फराळ बनवला, माझी पॅकिंग केली, ती किती एक्सायटेड होती मी US ला जाणार म्हणून, मग ती माझा पासपोर्ट का जाळेल? बाळजाबाई चिडून म्हणते, तुला बोलायचं तर स्पष्ट बोल ना की तुझ्या बायकोवर विश्वास आहे, आईवर विश्वास राहिला नाहीये. मी आता जगण्यापेक्षा मरूनच जाते. जर माझ्या लेकाचाच माझ्यावर विश्वास नसेल तर मी तरी जगून काय करायचं? असं म्हणून बाळजाबाई पुन्हा रडण्याचं नाटक करू लागते. त्यामुळे दुष्यंत खूप दुःखी होतो की मी माझ्या आईवर आरोप लावतोय, अविश्वास दाखवतोय. तो कृष्णाला विचारतो, कृष्णा बोल ना, कुणी पासपोर्ट जाळला? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, कुणालाही घाबरायची गरज नाहीये, बोल कृष्णा. पण कृष्णाची बोलण्याची हिंमतच होत नाही की बाळजाबाईने, तुमच्या आईने पासपोर्ट जाळलाय. दुष्यंत खूप दुःखी होतो आणि म्हणतो, तू काहीच बोलत नाहीये, याचा अर्थ तूच पासपोर्ट जाळलाय हे सिद्ध होतं. कृष्णाला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाई आणि पूजा खूप खुश होतात. आढळरावांना वाईट वाटतं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, पण तू कृष्णा असं का केलं? तूच मला वचनातून मुक्त केलं, तू इतकी एक्सायटेड होती, माझं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तू प्रयत्न केले, मग तू माझा पासपोर्ट का जाळलास? तर मैनावती म्हणते, ही सगळी तिची नाटकं होती, वरवर तुझ्यासाठी तिने सगळं केलं आणि मनातून मात्र तुला अमेरिकेला जाऊच द्यायचं नव्हतं, म्हणून तिने तुझा पासपोर्ट जाळला. दुष्यंत चिडून म्हणतो, काकी गप्प बस, असं काहीच नाहीये. पण कृष्णा एक शब्दही बोलत नाही. कृष्णा आणि दुष्यंत एकमेकांकडे पाहत असतात. दुष्यंत तिला पुन्हा पुन्हा विचारतो, सांग कृष्णा, तूच माझा पासपोर्ट जाळलाय का? का जाळला माझा पासपोर्ट? जर माझ्या आईने पासपोर्ट नाही जाळला तर नक्कीच तू जाळलाय. का केलं तू असं? का जाळला माझा पासपोर्ट?
पण कृष्णाकडे दुष्यंतच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर नसतं. ती मनात विचार करते की दुष्यंत सरकार, तुमच्या आईने हा पासपोर्ट जाळलाय, बाळजाबाईने हा पासपोर्ट जाळलाय, पण मी तुम्हाला सांगूही शकत नाही, कारण तुमचा माझ्यावर कधीच विश्वास बसणार नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही. दुष्यंत खूप चिडतो. कृष्णा काहीच बोलत नाहीये. त्यामुळे तो कृष्णाचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो. बाळाबाई आणि पूजा खूप खुश होतात. म्हणजे पापी लोक हे कितीही मोठं पाप केलं तरी खोटं बोलून नामानिराळे होतात, परंतु चांगल्या माणसांना नेहमीच त्रास होतो एवढं मात्र नक्की. आढळराव खूप दुःखी झालेले असतात आणि ते बाळाबाईकडे रागाने पाहतात की सगळं या बाळाबाईनेच केलंय. पण बाळाबाई आपला माज दाखवते. दुष्यंतचा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. याच गोष्टीचा ती भांडवल करत असते, याच गोष्टीचा ती फायदा घेत असते. तर मैत्रिणींनो, एकूणच आजचा एपिसोड खरंच खूप जबरदस्त होता. कृष्णाबरोबर जे काही घडलं त्याचं वाईट वाटतंय, दुष्यंतबरोबर घडलं त्याचं वाईट वाटतंय, पण आज ना उद्या बाळाबाई आणि पूजाचा खरा चेहरा नक्कीच दुष्यंत समोर येईल आणि बाळाबाईने कृष्णाच्या जी थोबाडीत मारली आहे त्याची व्याजासकट कृष्णा परतफेड करणार एवढं मात्र नक्की. कृष्णाचे ते संस्कार नाहीये, ती काही बाळाबाईवर हात उचलणार नाही, पण ती बाळाबाईचं सत्य ज्या दिवशी दुष्यंत समोर आणेल त्या दिवशी बाळाबाई पूर्णपणे संपून जाईल एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत हा कृष्णाला रूममध्ये घेऊन जाईल आणि तिला पुन्हा एकदा जाब विचारणार, सांग मला खरं, माझा पासपोर्ट कुणी जाळला. परंतु कृष्णाची हिंमतच होणार नाही बाळाबाईचं नाव घेण्याची. त्यामुळे दुष्यंत तिच्यावर खूप चिडेल. तो रडू लागेल की माझ्याबरोबर हेच घडतंय, मी ज्या कोणावर विश्वास ठेवला त्याने माझा विश्वासघात केलाय. कृष्णा, तू सुद्धा माझा विश्वासघात केला, तू सुद्धा मला फसवलंय. माझा पासपोर्ट तू का जाळला, का माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केली, का माझ्याबरोबर असं वागली. तेव्हा कृष्णा दुष्यंतच्या डोक्यावर हात ठेवणार आणि त्याची शपथ घेऊन त्याला सांगणार, मी तुमचा पासपोर्ट नाही जाळलाय, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग दुष्यंत तुला पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारणार, तू नाही जाळला तर मग कुणी जाळला. पण कृष्णाकडे या प्रश्नाचं उत्तर नसेल. त्यानंतर दुष्यंत हा रागारागाने घराबाहेर जात असेल आणि त्याच वेळेस आढळराव त्याला थांबवणार आणि आढळराव दुष्यंतला सांगतील, तुझा पासपोर्ट कृष्णाने नाही जाळलाय, मी जाळलाय. म्हणजे आढळराव हा संपूर्ण आरोप स्वतःच्या डोक्यावर घेणार आणि याचं कारण म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतचा संसार वाचवणं. दुष्यंत आणि कृष्णाचा संसार वाचवण्यासाठी, दुष्यंत कृष्णावर जे काही चिडलाय त्याचा राग शांत करण्यासाठी आढळराव स्वतःवर सगळा आरोप घेतील. पण दुष्यंत हा खूप चिडेल आणि चक्क आढळरावांची गचंडी पकडेल, स्वतःच्या बापाची गचंडी पकडेल. कृष्णा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणार. कृष्णाला माहीत असेल की आढळरावांनी हे नाही केलंय, पण आढळरावांना माहिती आहे की दुष्यंत तसाही आढळरावांशी बोलत नाही, तो कायम त्यांचा रागराग करतो आणि पासपोर्ट चोरण्याचा आणि जाळण्याचा आरोप डोक्यावर घेतल्यामुळे दुष्यंत आणखीन चिडेल. पण कमीत कमी कृष्णा आणि दुष्यंतचं नातं तर शाबूत राहील आणि दुष्यंत कृष्णावर चिडणार नाही, त्यासाठीच आढळरावांनी हा आरोप घेतलाय. म्हणजे एकूणच एक आई आहे जिच्या मुलाच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली आहे, पण तिला स्वतःच्या मुलापेक्षा स्वतःच्या सुनेचा बदला घेणं जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसरीकडे असा बाप ज्या बापाशी मुलगा नीट बोलतही नाही, त्याचा कायम रागराग करतो, तो मात्र आपल्याच मुलाचा संसार वाचवण्यासाठी स्वतःवर हा आरोप घेतोय, खोटा आरोप डोक्यावर घेतोय. एकूणच आता हळद रुसली, कुंकू हसलं या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. मग आता आढळरावांचं काय होईल? कृष्णा हे शोधून काढू शकेल का की पासपोर्ट पूजाने जाळलाय? पूजाचं सत्य कृष्णाला समजणार का? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स, नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.